सर्वप्रथम समतेसाठी लढलेल्या सर्व महामानवांना अभिवादन. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधीजी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि आजच्या शिबिराचं हे जे 30वे पुष्प आहे त्यात जो मला विषय दिला त्या विषयावर येतो. सकाळपासून चर्चा खूप चांगली झालेली आहे आणि दोन प्राध्यापकांनी अतिशय चांगलं अभ्यासपूर्ण सखोल विश्लेषण आपल्यासमोर ठेवल्यानंतर आणि पोटभर आम्रखंड खाल्ल्यानंतर जमीन या विषयावर ते बोलायचं तर जरी जमिनीवर पाय असले तरी थोडं अवघड काम आहे, तरी मी प्रयत्न करतो. जमीन हा विषय संबंध मानव इतिहासामधला कळीचाच विषय आहे. आपल्या सगळ्या भौगोलिक सीमांपासून देशांच्या जे काही रचना आहेत त्या कितीही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या चौकटीमध्ये बसवायचा प्रयत्न केला तरी शेवटी तिला भौतिक पातळीवरती अमक्या अमक्या जमिनीवरती यावंच लागतं. तर सध्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं वारं फार वाहत आहे. तर तिचा जमिनीशी कुठे संबंध असतो आणि त्या जमिनीशी संबंध जो काही असतो त्यात बाबासाहेबांची भूमिका काय, या फ्रेममध्ये मी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी माझी ओळख करून देताना जे इथं मांडण्यात आलं त्यातलं एक विषय असा की शिकत असताना आपण जमिनीबद्दल म्हणजे लँड रिफॉर्म्स हे जे विषय शिकतो, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, ते शिकणं आणि चळवळीत आल्यानंतर त्याचा अनुभव घेणं यामध्ये एक अंतर येतं. कारण त्यावेळेला आपल्याला तथ्य माहीत असतात, इन्फॉर्मेशन किंवा माहिती असते, पण त्या माहितीची जाण होणं हे चळवळीत प्रत्यक्षात त्या प्रश्नांना जेव्हा भिडतो तेव्हा कळतं. आणि कोइन्सिडेंटली मला ते लाभलं. म्हणजे ज्या डाऊ केमिकल्सच्या आंदोलनाचा उल्लेख झाला त्या डाऊ केमिकल्सच्या आंदोलनामध्ये सुद्धा गुरचरण जमिनीचाच विषय होता. तर ती गायरान जमीन त्या कंपनीला कशी दिली जाते आणि कशी बेकायदेशीररित्या दिली जाते वगैरे वगैरे ते विषय होते. त्या निमित्ताने आम्ही तत्पूर्वी त्या 2005 साली स्पेशल इकॉनॉमिक झोनचा कायदा केंद्र सरकारने पास केला होता आणि त्याच्यातनं देशातलं सगळ्यात मोठं SEZ मुंबईलगत बनत होतं. ते अर्थात आपल्या अंबानींचंच होतं. आणि अंबानींच्या या महामुंबई SEZला विरोध करण्यासाठी तिथले शेतकरी लढत होते. तर त्या शेतकरी संघर्ष समितीचे जे नेते होते त्या नेत्यांकडून जमिनीचा प्रश्न समजावून घ्यायला मला फार मदत झाली. हे मी या भूमिकेमध्ये कसा आलो ते सांगतो. त्यात न्यायमूर्ती कोळसे पाटील असतील, न्यायमूर्ती PB सावंत असतील किंवा त्या संघर्ष समितीचे एक सल्लागार कॉम्रेड विलास सोनवणे असतील, यांनी जी राजकीय भूमिका मांडली ती मांडलीच. पण त्याचबरोबर महामुंबई शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट दत्ता पाटील, ते अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेतेही होते. ते या लढ्याचं नेतृत्व करत असताना नारायण नागू पाटलांचा उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये यायचा. त्याची वाचलेली गोष्ट असते ती रिलेट तशी होते. आणि मग तिथून जमिनीचा नारायण नागू पाटलांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा काय संबंध आहे हा विषय डोळ्यासमोर येत गेलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा करतो तर त्यातला सांस्कृतिक जो भाग आहे त्याच्यावरती आपला फोकस असतोच. त्यातला अस्मितादर्शी जो पक्ष आहे त्यावर आपण बोलतच असतो. पण त्याचबरोबर भौतिक प्रश्नांना बाबासाहेब सातत्याने भिडत होते किंवा तिथूनच त्यांचा प्रवास अधिक प्रगल्भ होत गेला हे आपण कुठेतरी आपल्याकडनं दुर्लक्ष होतं की काय अशी परिस्थिती आहे. आणि त्यातनं लँड रिलेशन्सबद्दल बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय होती आणि त्यांनी ते त्या भूमिकेवरती कसे आले हा प्रवास या निमित्ताने आपण समजून घेतला पाहिजे. यातला एक महत्त्वाचा विषय असा की मी उल्लेख केला तो नारायण नागू पाटलांचा. ते त्या भूमिकेपर्यंत कसे जातात तर स्वातंत्र्याच्या आधीच्या आजपासून 100, 110, 120 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असतानाच त्यांचे जमिनीच्या संबंधांबद्दलची भूमिका
टप्प्याटप्प्याने उलगडत जाताना आपल्याला दिसते. त्यातला एक 1918 साली त्यांनी एक पेपर लिहिलेला आहे, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज, द इव्हिल ऑफ स्मॉल होल्डिंग. तर द इव्हिल ऑफ स्मॉल होल्डिंगमध्ये ते काही गोष्टी ठळकपणे तेव्हाच मांडताना दिसतात. आणि ते असं आहे, ते कोट करतो मी. द इव्हिल ऑफ स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया इज नॉट फंडामेंटल but is derived from the present evil of the maldistribution of the land. The remedy is not consolidation but redistribution of land. तर जमिनीची सुधारणा करणे, जमिनीचं फेर वाटप करणे हा मुद्दा 1918 साली बाबासाहेब आंबेडकर अधोरेखित करत आहेत त्यांच्या त्या पेपरमध्ये. आणि मग ज्या वेळेला ते चळवळीत आहेत, परिवर्तनाच्या चळवळीत लढत असताना मुंबई लगतचा हा जो कुलाबा जिल्हा आहे, जो आजचा रायगड जिल्हा म्हणूया आपण, त्यात रत्नागिरीचा पण भाग आहे. तर तत्कालीन कुलाबा जिल्ह्यामध्ये खोती प्रथा होती, जमीनदारीचाच प्रकार. आणि खोती प्रथामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य दोन्ही प्रकारचे कुळं आणि ज्याला आपण शेतमजूर म्हणूया, या सर्वांचं शोषण किंवा त्यांचं वेठबिगारीपण हे सर्व त्या काळात घडत होतं. आणि त्या विरोधातले लढे, त्या लढ्यातला एक महत्त्वाचा लढा म्हणजे चरीचा संप, जो 1933 ते 1939 पर्यंत चाललेला लढा. चरीचा संप हा कुळांचा संप आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी केलेले 2 त्या काळातले साधारणपणे संप दिसतात. एक साने गुरुजींच्या नेतृत्वातला संप शेतकऱ्यांचा, तो आणेवारीला घेऊन होता. पावसाच्या नुकसानामुळे जे पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यातनं जी शेतसारा वसुली होत होती, त्या अन्यायाच्या विरोधात शेतकरी लढले आणि त्यांनी त्यावेळेला संप घडून आणला होता. आणि एक हा जो कुळांच्या हक्कांसाठी घेतला होता, की आमचं किती मन तांदूळ तुम्ही घेणार यावरचा तो म्हणजे आपण हिस्सेदारीला घेऊन ज्याला आपण म्हणतो भांडण, त्या प्रकारचं होतं. आणि खोतांची वसुली ही नाकारायची. तर नाकारायचं तर कसं नाकारायचं, तर पिकवणारा हाच संपावर जातो. आणि 7-8 वर्ष तो संप चालवणं हे काय साधी गोष्ट नाही. तो संप घडवणाऱ्यांमध्ये जो पुढाकार घेणारी मंडळी होती, त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे नारायण नागू पाटील. तर नारायण नागू पाटलांच्या नेतृत्वामध्ये तो संप घडून आला. त्या संपामध्ये भाई अनंत चित्रे, नंतर सुरबानाना टिपणीस, ही सर्व मंडळी होती. आणि ह्या सर्व मंडळींनी बाबासाहेबांना बोलवलं. म्हणजे लढायला एक नेतृत्व लागतं. तर ते नेतृत्व कुठून? कुठलेही लढे स्थानिक पातळीवर उभे राहतात असं नाही. नुसतं स्थानिक पातळीवर उभं राहत असताना चळवळ म्हणून त्याला एक नैतिक अधिष्ठान द्यावं लागतं, वैचारिक दिशा द्यावी लागते. त्यावेळेला ते नेतृत्व आपलं कोण करू शकतो आणि कोणाला आपण बोलवलं पाहिजे, तर त्यात विषय येतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि 1933च्या आधीच चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळीला बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतलेली आहे. यातला मी साक्षीदार असलेला किस्सा फक्त सांगतो या निमित्ताने. दत्ता पाटील यांच्याशी अनेक वेळेला चर्चा करताना चौदार तळ्याचा जेव्हा विषय येतो, तर चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की त्या तळ्याचं पाणी केवळ अस्पृश्य समाजाला नाकारलं गेलं होतं असं नाही, तर या बहुजन समाजांना सुद्धा त्या पाण्यावरचा हक्क नाकारला गेला होता. म्हणून चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये आगरी समाजातली मंडळीसुद्धा बाबासाहेबांच्या बरोबर होती, है ना. आता चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा एक संदर्भ आहे. त्या तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने तिथल्या ज्या कुळांचा आणि शेतकऱ्यांशी जो संवाद आणि जे पुढचं संबंध वाढत आहेत, त्या संबंधातून मग बाबासाहेब आंबेडकर त्यांना सातत सांगत आहेत, जमिनीच्या अधिकाराचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि मग तिथं अनंत चित्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जनजागृती केली जाते, शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्या प्रयत्नात पुढे जाऊन हा संप होतो. चरीचा संप हा भारतातल्या जमीन वाटपाच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे जमिनीचे संघर्ष या देशात झाले नाहीत का? 20व्या शतकात, 19व्या शतकात खूप झाले. काही प्रचंड मिलिटंट आहेत, आक्रमक आहेत. त्यातले महत्त्वाचे लढे हे आदिवासींचेच आहेत.
तर तिथं जल जंगल जमीनवरचा आमचं जे अधिकार आहे समाजाचा, तो अधिकार इंग्रजांना घ्यायचा अजिबात आम्ही संधी देणार नाही, अशा प्रकारचा एक विरोध आहे. आणि त्यासाठी आदिवासींचं बलिदान आहे. आणि ते सर्व आदिवासींचे बंड आपल्याला माहीत आहेत. 65 बंड आहेत. त्यातलं एक बंड आपल्याला बिरसा मुंडाच्या निमित्ताने माहिती आहे, तंट्या बिलांच्या माध्यमातून माहिती आहे. ते हे एक प्रकारचे आहेत. दुसऱ्या बाजूला कम्युनिस्टांच्या माध्यमातून जमिनीवरचा अधिकार प्रस्थापित करण्याचे मोठे संघर्ष आहेत. ते नंतरच्या कालखंडात आहेत, पण ते उभे मोठे आहेत. मग तो तेलंगणाचा लँड स्ट्रगल असेल किंवा आमच्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये वारल्यांचं बंड ज्याला म्हटलं जातं ते असेल. त्याचबरोबर गांधीवादी मतप्रवाहामधून मग स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये भूदान यज्ञ असेल. तर ह्या सगळ्यांमध्ये कळीचा प्रश्न कुठे येतो की जमीन ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिच्यावरती समाजाचा हक्क हा बरोबरीचा असला पाहिजे. तो फक्त मूठभरांच्या ताब्यात जर राहत असेल तर तो चालणारा नाही. आणि एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर खूप स्पष्टपणे असं मांडतात, काय, द लँडलेस लेबरर इज नॉट मिअरली इकॉनॉमिकली पुअर बट सोशली पॉवरलेस. म्हणजे भूमी नसलेला शेतमजूर हा आर्थिकदृष्ट्या फक्त मागास नाही होत, तर सामाजिकदृष्ट्या तो शक्तिहीन होऊन जातो. तर सामाजिकदृष्ट्या त्याला जर शक्ती मिळवायची असेल, सामाजिक स्थान जर त्याला काही प्राप्त करायचं असेल, तर त्याच्याकडे ती जमीन असणं गरजेचं आहे, हे एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात. आणि बाबासाहेबांच्या भूमिकांमध्ये एक आपण असं म्हणून सूत्र म्हणून महत्त्वाचा विषय हा आहे की सूत्र म्हणून जाती अंताचा प्रश्न केंद्रस्थानी आहे. ही जी जातीची उतरंड आहे, ही जी ब्राह्मणशाहीची उतरंड आहे, त्या शोषणापासून मुक्ती जर मिळवायची असेल तर मुक्ती मिळवण्यासाठी जे जे उपाययोजना करायची आहे त्या अनुषंगाने जमिनीचा प्रश्न आहे. म्हणून जमीन कशासाठी सगळ्यांना मिळाली पाहिजे, तर त्याचे तर्क, त्याचं एक लॉजिक बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीच्या काळात आपल्याला देतात. आणि नुसतं देत नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या लढ्याचे भाग बनून त्याचं नेतृत्व करतात. आणि या चरीच्या संपाच्या अनुभवातूनच त्या काळात, त्या कालखंडामध्येच खोती विरोधी विधेयकाची तयारी होते की जमीनदारीचं ॲबॉलिशन ऑफ जमीनदारी ॲक्ट याची पायाभरणी खोती विरोधी बंदी विधेयकाच्या माध्यमातून बाबासाहेब करताना आपल्याला दिसतात. हा तोच कालखंड आहे ज्यावेळेला ते स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात 1936ला. आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या त्यावेळेच्या त्या मुंबई इलाक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 14 उमेदवार निवडून आणतात. निवडून आल्यानंतर अजेंडा म्हणून जमिनीचा सुधारण्याचे कायद्याचे पायाभरणी करण्यामध्ये ते लागतात. आणि हे विधेयक मांडलं जातं. आणि या विधेयकाच्या माध्यमातून भूमी सुधारणाची मुहूर्तमेढ रचली जाते. त्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या मेंबर म्हणून त्यांनी खोती का संपवली पाहिजे, हा जमिनीवरती मूठभरांचा जो कब्जा आहे तो का काढून टाकला पाहिजे, त्याबद्दल ते 1936 सालचं त्यांच्या भाषणातलं एक छोटंसं मी कोट करतो. द खोती सिस्टम रिप्रेझेंट्स द वर्स्ट फॉर्म ऑफ फ्युडलिझम where the cultivator is perpetually in debt and bondage. No meaningful economic progress is possible unless this system is completely abolished and the actual tiller is given rights over the land. कसणारा, खरोखर कसणारा जो आहे त्याच्या हातात जमीन दिल्याशिवाय मुक्ती नाही. ती खोती पद्धती रद्दच केली पाहिजे, अशा आशयाची ते भूमिका मांडतात. ही पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीवरती मग नंतरच्या काळातले सगळे जमीन सुधारण्याचे जेवढे कायदे बनलेत या देशात, ते त्याचा जो पाया आहे तो हा आहे. खोती विरोधी विधेयक जे मुंबईच्या असेंब्लीमध्ये पास झालं, तोच पुढे जाऊन जमीन सुधारण्याचा आधार बनला. आणि आज बहुसंख्य सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली वावरणारी आमची सगळी जी बहुजन मंडळी शेतकरी आहेत, ती सर्व ह्या भूमी सुधारणांमुळे आहे. आता ते लक्षात येत नाही तो भाग वेळ, तो आपल्याला लक्षात आणून देण्याची चळवळीची गरज आहे. ते आपल्याला, आपण ते काम करत राहिलं पाहिजे.
पुढे जाऊन बाबासाहेबांची हीच भूमिका आहे का? तर जमिनीचं वाटप झालं पाहिजे, पण कोणामध्ये, कसं, यासाठी मग तिथं वैचारिक संघर्ष आहे. आणि मग दोन गोष्टी आपल्याला दिसतात, एक संविधानाच्या चौकटीतलं आणि दुसरं स्टेट्स अँड मायनॉरिटीजमधलं बाबासाहेबांचं प्रतिपादन. आणि ह्या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत आणि इथं बाबासाहेबांची भूमिका पण वेगळी आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे मांडलं त्याच्यामधून एक शिफ्ट आहे. तो कसा आहे, तर संविधानामध्ये भूमी सुधारणा झाली पाहिजे हा मुद्दा कळीचा असताना तो त्यावेळेचे सगळे जे जमीन मालक, जमीनदारीचे लॉबी जी काही असते, त्या लॉबीच्या दबावातून भूमी सुधारणाचे सगळे उद्दिष्ट हे मार्गदर्शक तत्वामध्ये आणले गेले, मार्गदर्शक तत्वात टाकले गेले, की ज्याच्यामध्ये समाजाची मालकी असली पाहिजे, समाजाला बरोबरीने नैसर्गिक संसाधनं वाटली गेली पाहिजे इत्यादी. म्हणजे आर्टिकल 39मध्ये ते सगळे तपशील आहेत. स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये बाबासाहेब दुसरी भूमिका मांडताना दिसतात. स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये ते जमिनीच्या राष्ट्रीयकरणाच्या आणि सामूहिक शेतीच्या दिशेने जाण्याच्या प्रयोगाकडे म्हणतात. इथं शिफ्ट आहे. तर खाजगी मालकी जमिनीचं वाटप करून जातीअंत होणार नाही. खाजगी जमिनीचं नुसतं वाटप केल्याने गोष्टी पुढे सरकत नाही. किंबहुना आहे त्या जमिनीचं जर राष्ट्रीयकरण केलं आणि शेतीचं सामूहिकीकरण केलं तर सगळ्यांना एकत्र येण्याची पण संधी मिळते आणि जातीअंताच्या दिशेने आपण जाऊ शकतो. असा काहीसा एक भूमिका, अशी काहीशी एक भूमिका बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मांडताना दिसतात. ते स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये. स्टेट्स अँड मायनॉरिटीज 40च्या दशकातलं आहे. म्हणजे 1918 ते 40पर्यंत आंदोलनांमधून, आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून इथपर्यंतचा हा प्रवास आपल्याला घडताना दिसतो. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण हा तोच काळ आहे ज्यावेळेला रशियन क्रांतीनंतर सामूहिक शेतीची गोष्टी तिकडे होतात. तिकडे सुद्धा क्रांती झाल्यानंतर जमिनीचं वाटप आहे आणि जमिनीचं वाटप करून कलेक्टिव्ह फार्मिंगकडे ते घेऊन जात आहेत. ठीक आहे. घेण्याच्या पद्धतीबद्दल मतभेद असू शकतात आणि ते होतेच, पण अल्टिमेटली समाजाला जर एकत्र नीट बांधून ठेवायचं असेल तर सामूहिक शेतीकडे आपण गेलं पाहिजे, या दिशेने बाबासाहेब भूमिका मांडताना दिसतात. स्टेट्स अँड मायनॉरिटीज ही बाबासाहेबांची भूमिका असून देखील लँड टू द टिलर, कसणाऱ्याला ती जमीन मिळालीच पाहिजे, या भूमिकेवरती बाबासाहेब ठाम राहताना दिसतात. आणि म्हणून मग पुढे कुळ कायद्याची रचना होते आणि कुळ कायद्याच्या माध्यमातून कुळांना जमीन भेटतात. मग कोणीतरी सोनवणे कुठल्या तरी देसाईकडे कुळ होता है ना, आणि तो त्याची जमीन कसत होता वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या. कुळ कायदा आला, थोडेसे पैसे भरून हे कुळ त्या जमिनीचं मालक बनलं आणि मग सोनवणेची दुसरी तिसरी पिढी शिकली. हा प्रवास आहे. जर ते तसं घडलं नसतं तर आजच्या दिवसामध्ये जेवढे आपल्याला बहुजन समाजातली मंडळी शिकलेली दिसत आहेत, इतर पेशांमध्ये नजरेस पडत आहेत, ती आपल्याला कदाचित दिसली नसती. तर हे कुळ कायद्याचं महत्त्व बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे घडून आलेलं आहे. आणि म्हणून मग जेव्हा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये फिरत होतो, पेण, पनवेल, उरण आणि तिकडच्या सगळ्या परिसरामध्ये SEZच्या विरोधामध्ये, तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी समाजातल्या सगळ्यांच्या घरात आहे, किमान तेव्हा तो दिसत होता. मग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फक्त अस्पृश्य समाजाच्या, पूर्वश्रमीच्या त्यांच्या घरातच का आणि यांच्या घरात का नाही असा प्रश्न नाही. तिथे ती जाणीव आहे की ही जी काही जमीन आम्हाला मिळालेली ती त्या संघर्षातून मिळाली आणि बाबासाहेबांच्या त्या भूमिकेतून मिळालेली. हा तो प्रवास आहे. हा प्रवास इतर सर्व समाज घटकांनी नाकारता कामा नये आणि चळवळीने सुद्धा त्याला थोडंसं अधोरेखित करण्याची गरज आहे. आजची ती गरज आहे आत्ताच्या काळात, ते खूप करणं गरजेचं आहे. तर हा बाबासाहेबांनी महत्त्वाचं असं एक कॉन्ट्रिब्युशन आपल्याला जमिनीच्या संदर्भात दिलेलं आहे. आणि हे करत असताना त्या भागातले सर्व शेतकरी, कुळं हे संघटित होऊन उभे राहताना दिसत आहेत.
तिथं वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात. नारायण नागू पाटील कुठला समाज येतात? आगरी समाजात आहेत. चित्रे कोण आहेत? काही अनंत चित्रे. सुरबानाना टिपणीस कोण आहेत? हे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर सांस्कृतिक पातळीवरती समतेचा संघर्ष करत असताना म्हणजे त्याच परिसरामध्ये मनुस्मृती दहन पण होते, 14 तळ्याचा सत्याग्रह पण होते आणि त्याच परिसरामध्ये जमीन वाटपासाठी सर्वंध बहुजन समाजाला संघटित करून त्याचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर करतात. हा कोकणातला त्या परिसराचा एक मोठा सहभाग आहे, त्याचं एक मोठं योगदान आहे असं मी मानतो. ह्या पार्श्वभूमीवरती नंतरच्या काळात काय घडत गेलं ते बघूया. म्हणजे व्हायला काय पाहिजे होतं? ही जर मुहूर्तमेढ जर समजा जमीन सुधारण्याच्या बाबतीत या सर्व लढ्यांनी जर मांडलेली होती तर व्हायला हे पाहिजे होतं की स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या माध्यमातून जमीन सुधारणेला प्राथमिकता मिळायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सगळ्या डिबेट्स बघा आणि नंतरच्या कालखंडातली वाटचाल पण बघा, पद्धतशीरपणे जमीन हा विषय राज्यांकडे ढकलून दिला गेला आणि केंद्राने आपली भूमिका अशी बाजूला करून घेतली आणि म्हणलं नाही, राज्यांनी कायदे करावे आणि राज्याने जमीन सुधारण्याचे कायदे करणे, जमीन वाटप करणे हे राज्य सरकारांवरती सोडून दिल्यामुळे परिस्थिती काय झाली तर जिथं जिथं संघर्ष होते, कुळांचा रेटा होता, तिथं कुळ कायद्याची अंमलबजावणी होऊन कुळांना जमिनी मिळाल्या. पण उत्तर भारतात जिथं जमीनदारी होती तिथं काय घडलं? तिथं जमीन सुधारणा कायद्यांची अंमलबजावणी झालीच नाही. तर एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला आमच्या अभ्यासाच्या निदर्शनात असं आलं की उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल अशा ठिकाणी नाईलाजास्तव तो 50-60च्या दशकामध्ये जमीन सुधारण्याचे कायदे झाले. कायदे झाल्यानंतर 4-4, 5-5 वर्षानंतर त्याचे नियम बनले. नियम बनल्यानंतर कोणीतरी कोर्टात जायचं आणि त्याच्यावरती स्थगिती येत गेली आणि तेवढ्या 8-10 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा तो लागू करायला 8-10 वर्ष गेली तोपर्यंत जमीनदारांनी आपल्या जमिनी मंदिरांच्या ट्रस्टच्या नावाने, नोकराच्या नावाने, कुत्र्याच्या नावाने अशी वाटप करून झालेलं आहे. सिलिंग ॲक्टचं आपल्याला माहिती काय झालं नंतर, तर त्यामुळे त्याच्यात तपशिलात जायची गरज नाही, पण हे घडत गेलं आहे. त्यामुळे जमीन हा जर कळीचा मुद्दा असेल तर ते जमीन सुधारणा होऊन सर्वसामान्य कष्टकरी कसणाऱ्याच्या हातामध्ये ती जमीन जाऊ नये म्हणून सुद्धा त्याच्या काउंटरमध्ये लढणारी व्यवस्था या देशात होती आणि तीच सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा वर्णवर्चस्ववादी भूमिका घेऊन स्थापित आहे. त्याच्यातूनच ते घडत गेलेलं आहे. कारण जमीनदार कोण आहेत? त्याचा जात वर्ग बघितला तर आपल्याकडच्या रयतवारीच्या पद्धती असू द्या, महालवारीच्या असू द्या किंवा जमीनदारी परमनंट लँड सेटलमेंट ॲक्टप्रमाणे घडलेले बंगाल आणि बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पट्ट्यातल्या असू द्या, या सर्वांमध्ये जमीन फक्त आणि फक्त विशिष्ट वर्गाच्याच ताब्यात राहील असा एक प्रयत्न आपल्याला होताना दिसतो. बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारच्या जमिनीवरच्या नियंत्रणाच्या विरोधात होते, इन्क्लुडिंग महारवतन. कारण कुठली तरी सेवा देऊन मला त्या जमिनी भेटत असेल तर ते आम्हाला नको आहे. कारण ती सेवा कुठली आहे? ती जातीच्या उतरंडीतली सेवा आहे. तर तसली सेवा देण्याचं समाजावरती लादून आणि त्या बदल्यात तुम्ही काहीतरी जमिनीचा अधिकार दिल्याचं नाटक करतात, हे नाटक आम्हाला चालणार नाही. काहीशी अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेताना आपल्याला दिसतात. म्हणून मग ती इनामाची जमीन असेल, वतनदारांची असेल, वतनाची असेल, खोतीची असेल किंवा आपली महारवतनाची असेल, अशा प्रकारच्या सगळ्या जमीन संबंधाला बाबासाहेब आंबेडकर नाकारतात आणि पुढे जाऊन त्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा असं म्हणतात. सामूहिक शेतीकडे घेऊन जा, इंडस्ट्री त्याच्यामध्ये आणा, इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चरच्या ते फेवरमध्ये आहेत. याला एक आधार आहे. आता आपल्याकडे 2 प्रकारच्या डिबेट्स आहेत आणि त्या दोन्ही डिबेट्स खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. एक डिबेट आहे ती ग्रामस्वराज्याची, गावगाड्याची, की आपण जेव्हा ग्रामस्वराज्याची संकल्पना बघतो तर गाव हे परिपूर्ण खेडे आहे, त्याच्या सगळ्या गरजा तिथल्या तिथं भागवल्या जातात आणि शेती केंद्रित सगळे पूरक व्यवसाय आणि त्याच्यातला सांस्कृतिक ब्राह्मणी वर्चस्ववाद बाजूला जर ठेवला, निव्वळ कामाची विभागणी आणि काम म्हणून जर बघितलं तर प्रत्येक हाताला काम दिसतं आणि सगळ्या प्रकारची कामं त्या गावातच होतात आणि गाव आपलं गरजा भागवते, अशा प्रकारची काहीशी मांडणी आहे.
ऐकायला छान वाटतं, आयडियल आहे ना, कारण गाव स्वतंत्र असतं. पण त्याच गावामध्ये जिथं सांस्कृतिक पातळीवरती वर्णवर्चस्व राबवलं जात असेल, जातीची उतरंड असेल आणि त्या जातीची उतरंडीमधून विशिष्ट समाज घटकांना किंवा निव्वळ अस्पृश्य नाही तर त्यांना पूर्णपणे वेठबिगार ठरवलं जात असेल, गुलामीत ढकललं जात असेल, तर अशी गावं सोडा, हा बाबासाहेबांची दिशा आहे. मग सोडा, मग नेमकं काय करणार? त्या जमिनीचं आणि शेतीचं काय करणार? तिथं ते इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चरबद्दल आग्रही धरतात की सामूहिक करा आणि त्याला इंडस्ट्री म्हणून पुढे विकसित करा. तर स्टेट सोशलिझम या फ्रेमवर्कमध्ये काहीशा प्रमाणात शेती आणि जमीन याकडे बाबासाहेब आपल्याला बघताना दिसतात. जी जमीन सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती ती पुढे जाऊन झालेली नाही. म्हणून नंतरच्या काळात भूदान यज्ञ पण झालं. नंतरच्या काळामध्ये 70च्या दशकामधले सगळे उठाव पण झाले, तेलंगणापासून सगळेच नक्षलबारी पण झालं. हे त्यातनंच घडलेल्या गोष्टीत घडामोडी. आणि 80-90चं दशक येता येता हळूहळू जमीन ही पुन्हा वेगळ्या अर्थाने क्रयवस्तूकरण तिचं होत गेलं. 90च्या दशकानंतर जमिनीचे संबंध पुन्हा एकदा बदललेले आहेत. 90पर्यंत आपण बघतोय की 50 ते 90 या कालखंडामध्ये जमिनीचे संघर्ष भूमिकांच्या अनुषंगाने आहेत. म्हणजे बाबासाहेब जर कुळांना जमिनीचा अधिकार द्यायचं म्हणतायत, तर त्याच आंबेडकरी चळवळीतून पुढे जाऊन दादासाहेब गायकवाड म्हणतायत की कसेल त्याला जमीन, मग नसेल त्याला काय? तर त्या शेतमजुराच्या जमिनीच्या अधिकाराबद्दल नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये रान पेटवताना आपल्याला दिसतात. तेही घडते. दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट आहेत, तिसऱ्या बाजूला गांधीवादी आहेत. पण या सर्वांमध्ये केंद्रस्थानी काय आहे? जमीन आणि जमिनीचा अधिकार. की जमीन समाजाच्या हातामध्ये आली पाहिजे, सर्वसामान्यांच्या हातामध्ये आली पाहिजे, जेणेकरून तो त्याचा उदरनिर्वाह नीट करू शकतो. 90पर्यंत हे सर्व बदलून जातं. आणि 90च्या नंतरचं आलेलं आर्थिक धोरण हे जमिनीला केवळ आणि केवळ एक कमोडिटी, क्रयवस्तू याच्या पलीकडे ते बघत नाही आहे. आणि तिथून मग शेतीमध्ये पण बदल आहे, जमिनीच्या संबंधांमध्ये पण बदल आहे. तर मी असं मानतोय की 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये कायद्याच्या पातळीवरती, रस्त्याच्या पातळीवरती, इंग्रजी अंमलाखाली आणि स्वातंत्र्यानंतर जेवढे लढे जमिनीसाठी आणि जमिनीच्या हक्कासाठी समाजाने लढले, ते सर्वच्या सर्व लढे 90च्या दशकानंतर रिव्हर्स होताना आपल्याला दिसतात. आणि मग मोठमोठ्याला लँड बँक्स है ना, जमीन कायद्यांची अंमलबजावणी सोडा, आता जमीन कायदेच बदलून टाकायचे. त्यातला एक महत्त्वाचा लँड ॲक्विजिशन ॲक्ट आपण बदलून टाकला. कुठल्याही प्रोजेक्टसाठी आपण जमीन ॲक्वायर करू शकतो, सरकार पाहिजे तेव्हा ॲक्वायर करू शकते आणि तुम्ही नाही म्हणू शकत नाही. औपचारिक पातळीवरती तुमचा नाही म्हणण्याचा अधिकारसुद्धा त्यांनी काढून घेतलेला आहे. अधिकार काय तुम्हाला? मोबदल्याचा. आणि तो कंपन्सेशनवर आणला. मग जी जमीन मिळाली ती जमीन आता हिसकावली जाते. मग आता तुम्ही जरा या देशाच्या नकाशाकडे जर बघितलं तर जिथं जिथं जमीन सुधारणा झाल्या काही प्रमाणात किंवा जमिनीच्या अधिकारासाठी संघर्ष झाले तिथल्या समाज घटकांकडून, तिथंच आत्ता मिळालेली जमीन वाचवण्यासाठी तीव्र संघर्ष सुरू आहे. मग तो पंजाब हरियाणा असेल, शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने आला, किंवा आमच्याकडचा कोकणातला पालघर जिल्ह्यातले सगळे आदिवासी असतील, म्हणजे संबंध आदिवासी पट्टा दोघे आपण, पालघरच कशाला है ना, किंवा ज्या रायगडचा मी आता उल्लेख करत होतो, SEZ आणि या सगळ्या माध्यमातून तीच मंडळी रस्त्यावर उतरून लढली. दत्ता पाटील यांना तिथल्या आगरी समाजातली मंडळी काय सांगत होती की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वामध्ये आपल्या समाजाला, बहुजन समाजाला हा जमिनीचा अधिकार मिळाला, तर ती जमीन आता हिसकावली जाते, हिरावून घेतली जाते. तर ती जमीन पिकवण्यासाठी लढणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि मग तिथून मग पुन्हा मधल्या काळात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना फक्त आणि फक्त आपण म्हणूया सांस्कृतिक पातळीवरती किंवा अस्मितादर्शी चौकटीमध्ये ठेवलं होतं, आणि म्हणून मग आम्ही बाबासाहेबांचं कसं नाव घ्यायचं असं जे भटाळले पण आलं होतं, ते भटाळले पण जुगारून त्याच आगरी समाजातल्या सगळ्या मंडळींनी बाबासाहेबांचं नाव पुन्हा जोरात घेत जमीन सुधारण्याच्या बाजूने भूमिका घ्यायला लागली. हे 2008-9चे आम्ही आय विटनेस आहोत, बघितलं मी प्रत्यक्ष की तो प्रवास कसा होतो. तर माझा सांगण्याचा मुद्दा असा की
जमीन सुधारण्याच्या बद्दलची सर्व भूमिका ही भांडवलशाहीच्या विकासाच्या क्रमामध्ये आपल्याला तपासली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भांडवलशाहीला विकसित करत असताना आपण समाज म्हणून कुठे उभं असलं पाहिजे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधतात. त्यातून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्व समाजाच्या हातामध्ये नैसर्गिक संसाधनं ही असली पाहिजे, त्याचा मालकी हक्क समाजाकडे असला पाहिजे, हा कळीचा मुद्दा आहे. आणि त्याच नैसर्गिक संसाधनामध्ये मग जमीन ही महत्त्वाची गोष्ट होते. आणि म्हणून जमिनीचे सर्व संघर्ष आहेत. तर हे आपल्याला संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही. तर थोडक्यात प्रवास कसा आहे, सगळ्या लँड रिलेशन्सबद्दलचं एक क्रिटिक आहे, ते एक स्कॉलर म्हणून अभ्यासक म्हणून मांडत आहेत. त्या जमिनीच्या संबंधांचं क्रिटिक ठेवत जमीन वाटप का झालं पाहिजे याचा एक तर्क आहे. आणि मग त्या तर्काच्या अनुषंगाने सर्व लढे आहेत आणि त्या लढ्यातून आलेल्या अनुभवातून मग पुढे जाऊन जर या देशातली जमिनीचं संदर्भामधले सामाजिक समतेच्या दिशेने जायचं असेल तर जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं गेलं पाहिजे, या भूमिकेवरचा प्रवास. ही बाबासाहेबांची साधारण ढोबळ मनाने आपण असं म्हणूया की जमीनच्या बद्दलची एक भूमिका आहे. याच्यामध्ये अधिकार हा कळीचा मुद्दा परत, आणि तो अधिकार देण्याचं किंवा राखण्याची जबाबदारी ही राज्यावरती म्हणजे स्टेटवरती आहे, सरकारवरती आहे. तिथं कुठेही खाजगी हितसंबंध जपणे किंवा खाजगी माध्यमातून करणे किंवा मुक्त ठेवणे हा विषय नाही आहे. आत्ता ते सगळं उलटफेर झालेलं आहे. आत्ता जमिनीचे संबंध पूर्णपणे बदलले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जमीन आपल्याकडे असेल तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि जमीन आपल्याकडे नसेल तर आपल्याकडे वेगळी परिस्थिती होते. हे आपण बिहारच्या सगळ्या जमीनदारी विरोधातल्या लढ्यामध्ये बघतोय. जेवढे मायग्रेटेड लेबर मजदूर इकडे आलेले आहेत मागच्या 20-25-30 वर्षामध्ये, यातले ज्यांनी पण जेवढे पण पैसे कमवलेत ते गावाकडे जाऊन त्यांनी जमीन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. यादव नावाचं जे काही सो कॉल्ड राजकीयदृष्ट्या एक शक्ती उदयास आली आपण म्हणतो लालू यादवच्या माध्यमातून, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून, त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर आहे. कारण बिहारमध्ये काही जमीन सुधारणा झालेली नाही आहे, अजूनही नाही आहे. बोधगया आंदोलन तर मोठा विषय, तो छात्रयुवा संघर्षाच्या काळातला, JP मुवमेंटच्या काळातला, अजूनही झालेलं नाही. पण मायग्रेटेड लेबर, स्थलांतरित मजूर 2 पैसे 4 पैसे कमवून पुन्हा गावी जाऊन जमीन विकत घ्यायचा प्रयत्न करतो, कारण सामाजिक स्थान त्याचं त्या जमिनीशी जुळलेलं आहे, त्याशिवाय त्याला उभं राहता येत नाही. आणि कुळू कायद्याने आपल्याकडे जमीन मिळाल्यानंतर आपल्या इथली काय परिस्थिती आहे, तर पुण्याकडे बघितलं तर मागच्या 20-25 वर्षामध्ये गुंठा मंत्री आहेत सगळे, है ना, सगळे गुंठा मंत्री आहेत. आम्ही 2005, 6, 7 त्या कालखंडामध्ये आपण काय बघायचो की आपल्या जमिनीतला एक तुकडा, काही गुंठे विकायचे, मस्त महिंद्राची स्कॉर्पिओ घ्यायची आणि ती फिरायची. आणि त्यातून मग एक भ्रामिक अस्मिता ही उदयास येते. आणि मग ती भ्रामिक अस्मिता कुठली असली पाहिजे, ती आयडेंटिटी कुठली असली पाहिजे, मग तिथं बरोबर पद्धतशीरपणे ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादातून हिंदुत्वाची संकल्पना रुजवली जाते. मग तो अलगदपणे त्याचा वाहक बनतो, आणि तो बनला. जमिनी विकत गेले, एक तर ते डान्स बारमध्ये पैसे उडवले किंवा मंदिरांवरती उडवले, बाबाबुवांवरती उडवले, पैसे उडवलेच. आणि आज काय परिस्थिती झाली, मग आज एक कफलकतेकडे आपण गेलेलो आहोत. यातलं दलित समाजाचं काय नुकसान झालं, कारण बाबासाहेबांना दलितांचा नेता बनवला जातो, मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होतो, है ना. तर दलित समाजाकडे या सर्व गदारोळात जमिनीचा अधिकार मिळालेला नाही. जेवढे आता देशातले जेवढे जमीन सुधारण्याचे कायदे बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली आहे, त्या अंमलबजावणीच्या संदर्भात जेवढे अभ्यास आहेत त्या अभ्यासांमध्ये लँड होल्डिंगच्या बाबतीत दलितांकडे लँड होल्डिंग सापडत नाही. जी काय सापडतात ती मध्यम शेतकरी जातींमध्ये, OBC जातींमध्ये, त्यातल्या त्यात. आणि ह्याच मध्यम शेतकरी OBC जातींमध्ये जमिनीचा अधिकार मिळाल्यानंतर सांस्कृतिक अस्मिता काय असली पाहिजे
या भ्रामक संकल्पनेतून मग खोट्या आयडेंटिटीज आत्मसात करण्याकडे प्रवास झालेला आहे. तर 90च्या नंतरचं जमिनीचं क्रयशक्तीकरण आणि 90च्या दशकानंतर हिंदुत्वाचं राजकारण आणि 90च्या दशकानंतर जमिनीपासून बेदखल होणं, हे त्याची सांगड आपण बघितली पाहिजे. हे त्यातनं घडतं. थोडक्यात 90पर्यंत जो प्रवास आपण सकारात्मक पातळीवरती या महामानवांच्या विचारांच्या अनुषंगाने पुढे नेत होतो, तर 90च्या दशकानंतर टप्प्याटप्प्याने आपण पूर्णपणे तो रिव्हर्स गिअरमध्ये टाकताना दिसतो. आणि मागच्या 10 वर्षांमध्ये तर काहीही धारबंद राहिलेला नाही. जमिनीचे कायदे बदललेले आहेत. जमिनीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जे संविधानिक तरतुदी केल्या गेल्या होत्या त्या तरतुदी नाकारल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ 5वी अनुसूची आदिवासी भागातली, नंतर पेसा कायदा की ग्रामसभेच्या ठरावाशिवाय संमतीशिवाय आदिवासी पट्ट्यामधल्या 5व्या अनुसूचीमधल्या आदिवासींच्या जमिनीला हात लावता येत नाही, सरकारसुद्धा लावू शकत नाही. समता जजमेंट आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचं. हे सर्व जरी असलं तरीसुद्धा असे ग्रामसभेचे ठराव केराच्या टोपलीत टाकले जातात आणि मग आमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहित केली जाते, संपादित केली जाते, एक्सप्रेसवेसाठी केली जाते, वाढवण बंदराच्या रस्त्यांसाठी केली जाते. हे ओढून ताणून कसंही करून जमिनी ओढून घेणे हा प्रकार सध्या सुरू आहे. आणि मग आता आपला प्रवास असा झाला आहे की ज्या जमीनदारीच्या विरोधात आपले पूर्वज लढले तीच जमीनदारी मागच्या दरवाज्यातनं आता स्थापित झालेली आहे. त्याचे स्थानिक पातळीवरचे एजंट्स आहेत. त्यातल्या एकाचा उल्लेख आता तुम्ही सरांनी केलाच आहे ना. सगळे गाव पातळीवरचे शिकलेले जेवढे मास्तर आहेत, तलाठी आहेत किंवा सरकारी नोकर आहेत, त्यांचं काम काय गावामध्ये, त्यांच्या गावात व्याजाने पैसे फिरवणे आणि जमिनी ताब्यात घेणे. आणि मग जमिनी ताब्यात घेतल्यानंतर कुठल्या तरी मोठ्या शेठ सावकारासाठी एखादा मोठा प्रकल्प जेव्हा केव्हा येत असतो त्यावेळेला ती जमीन अलगदपणे मोठा लँड पीस करून देऊन टाकणे. आजच्या घडीला जमीन सुधारणाची पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ या देशात आलेली आहे. कोणाकडे किती नक्की जमीन आहे जरा कळू द्या मला. आणि कोणाकडे म्हणताना कुठल्या समाज घटकाकडे आहे, कुठल्या समाज वर्गाकडे आहे, ते जरा एकदा देशासमोर येण्याची गरज आहे. तर बाबासाहेब जर असते तर कदाचित ह्या काळामध्ये व्हाईट पेपर मागितला असता, बाबा येऊ दे जरा हिशोब, नेमकं काय काय बघू द्या. तर मागच्या 25-30 वर्षामध्ये ही परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे. तर मला असं वाटतं की इट इज नाव हाय टाईम, आता ही वेळ आलेली आहे की भारतातल्या जेवढ्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, भारतातले जेवढे मूलभूत उद्योग आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करावं. कारण ते राष्ट्रीयकरण केलं की हे सर्व हितसंबंधांना एकदम आळा बसतो. आता करणार कोण तो भाग वेगळा, कारण सदिच्छाचा विचार झाला. तुमच्या आमची ताकद काय आम्ही म्हणू शकतो, फक्त सत्तेतले मंडळी ते होऊ देणार नाही तो भाग वेगळा. पण हे करण्याची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कल्चरल एक संघर्ष आहे सांस्कृतिक पातळीवरचा, ज्याचा आपण सकाळपासून इथं उहापोह केला, शिक्षणाच्या संदर्भातला केलेला आहे, संविधानाच्या संदर्भातला आहे, धर्म आणि धर्मचिकित्सेबद्दलचा आहे, आणि त्याचबरोबर भौतिक पातळीवरती जमीन आणि उद्योगाचा पण आहे. मला जाता जाता एवढीच एक गोष्ट सांगावीशी वाटते की बाबासाहेबांनी जो पहिला पक्ष बनवला तो स्वतंत्र मजूर पक्ष होता. आणि स्वतंत्र मजूर पक्षाने जमीन सुधारण्याचा मुद्दा घेतला होता है ना. तो फक्त कम्युनिस्टांच्या युनियनप्रमाणे इंडस्ट्रियल वर्कर्सचा प्रश्न नव्हता घेतला, तो समग्र होता. आणि कुठेतरी या सर्व संघर्षातूनच शेकापसारखं पक्ष जन्माला आले, शेतकरी कामगार पक्षासारखे है ना. तर ही वाटचाल जी आहे ही वाटचाल खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला आत्ता इतिहासामध्ये पुन्हा डोकावताना या वाटचालीकडे चिकित्सेने पुन्हा पुन्हा तपासत राहिलं पाहिजे आणि वर्तमानातल्या प्रश्नांना भिडलं पाहिजे. तर मला असं वाटतं जाता जाता की आता ज्या संघर्षांमध्ये मी आहे, मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, त्या संघर्षांमध्ये आम्हाला पदोपदी बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका अधोरेखित करावी लागते. आता इथं तुम्ही आंबेडकरवादी आहात नाही आहात, कोण आहात याने काय फरक पडत नसतो. त्या संविधानाने काय तरतुदी आहेत, त्यावेळेच्या काय डिबेट्स आहेत, हे विषय आम्हाला केंद्रस्थानी घ्यावे लागतात आणि तिथून लढे उभारण्यामध्ये मदत होते. पण हे लढे डिफेन्सिव्ह आहेत, बचावात्मक आहेत, हे मिळवणारे नाहीत.
दोन्हीमध्ये फरक पडला आहे खूप. त्यामुळे आत्मविश्वासामध्ये पण फरक पडला आहे. त्या सर्व लढ्यांमध्ये एक आत्मविश्वास आहे की मिळवायचं आहे, कुठून तरी मुक्त व्हायचं आहे, गुलामीच्या बेड्या मोडायच्या आहे, वेठबिगारीतनं मुक्ती मिळवायची आहे, जमिनीचा हक्क मिळवायचा आहे, ॲसर्शन आहे. आता या मिळालेल्या जमिनी कशा मिळाल्या हे विसरलेली पिढी आहे. हे विसरलेली पिढी, कारण तिला मिळालं. मी जर तिसऱ्या पिढीतला असेल तर मला वारसा हक्काने सातबाराचा उतारा भेटला ना. तो संघर्ष मी केलेला नाही, तो संघर्ष मी पाहिलेलं पण नाही. केलेलं तर नाही ठीक आहे, पण मी पाहिलेलं पण नाही. मग पाहिलेलं पण नसेल तर मग त्याचं महत्त्व पण तेवढंसं राहत नाही. म्हणून ते महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करत या भूमिकांप्रती आपल्याला जावं लागेल. शेवटी आहे तो भांडवलशाहीचा संकटाचा विषय. भांडवलशाही ही संकटात आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो तर त्याचं एक लक्षण काय, तर जगभरामध्ये जगातले सर्व नैसर्गिक संसाधनं, पाणी असेल, जमीन असेल, जंगल असेल, खनिज असेल, या सर्वांवरती जगातले सर्व भांडवलदार आपला कब्जा निर्माण करू पाहत आहे. आता कोणीही क्लासिकल मार्क्सिझमच्या परिभाषेत बोलायचं झालं तर उद्योग उभारून केवळ कामगारांचं शोषण करून नफा कमवत नाही, पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवरती कब्जा मिळवत आहे. तर पाण्याचं क्रयवस्तूकरण पूर्णपणे झालेलं आहे ऑलमोस्ट. जमिनीचं पण क्रयवस्तूकरण पूर्णपणे होत आलेलं आहे ऑलमोस्ट. पाण्याचा हक्क नाकारला म्हणून चवदार तळं झालं. जमिनीचा हक्क नव्हता म्हणून हे सर्व संघर्ष झाले. आज ते सर्व हक्क नाकारले जात आहेत. मग आपण काय करायचं? तर मग आता आपण परत नव्याने कुठलं तरी चवदार तळं शोधायचं का? हा प्रश्न आला ना आता, की नव्याने कुठलं तरी चवदार तळं शोधायचं आणि तिथं तो हक्क स्थापित करायचा का? की त्या चवदार तळ्यापासून प्रेरणा घेऊन हे आमचं जल जंगल पाणी आहे, ते समाजाचं मालकीचं असतं, ते निसर्गाने दिलेलं असतं, त्याच्यावरती कुठल्याही सोम्या गोम्या अंबानी अदानीचा हक्क असू शकत नाही, तो समाजाचा असतो, तो जीवसृष्टीचा असतो. तो हक्क मान्य करून तो त्याला बरोबरीचा आपल्याला देण्यासाठी लढलं पाहिजे. हा एवढंच पर्याय. तर त्या दिशेने जगभरामध्ये लढाया चालू आहेत. ते सर्व लढे या विचारांच्या अनुषंगाने पुढे जात आहेत, एवढंच मला या निमित्ताने म्हणायचं आहे. तर या शिबिराला जेवल्यानंतर बोलण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि महात्मा गांधी स्मृती भवनामध्ये आपण जो हा कार्यक्रम करतो आहे युक्रांतर्फे, तर अशा प्रकारची शिबिरं होत आहेत आणि वारंवार होत राहिली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. लव यू.